आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांचा मड मालाड येथील स्टुडिओशी संबंध काय? या संबंधी उद्धव ठाकरे मौन केव्हा सोडणार? काल आम्ही मड येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी केली. माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि अस्लम शेख पण या स्टुडिओची पाहणी करायचे. हे पहा, हा मडचा समुद्र किनारा 2020 मध्ये 2021 मध्ये स्टुडिओचं बांधकाम सुरू झालं, अनधिकृत वापर सुरू झाला. नागरिकांनी आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र अस्लम शेख, मड मालाडचे स्थानिक आमदार, पालकमंत्री यांना तक्रारी दिल्या. परंतु या दोघांचं टुरिझम चालू होतं. आता हे टुरिझम होतं की मग बिझनेस पार्टनरशिप होती. आदित्य आणि अस्लम चर्चा कसली करत होते? पार्टनरशिपचा पर्सेंटेजची, की जे स्टुडिओ बांधल्यानंतर जे मासिक जे रेव्हेन्यू शूटिंगचं येणार ते कोणी किती घ्यायचे त्यात. 24 फेब्रुवारी 2021 हे किरीट सोमय्याच्या ऑफिसमध्ये टाईप केलेलं पत्र नाही आहे. जरा संजय राऊतनी बघून घ्यावं. आदित्य ठाकरेंना तर पाठ आहे, कारण की त्यांनीच दिलं आहे. महाराष्ट्र कौशल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यांनी 24 फेब्रुवारी 2021 रोजी परवानगी दिली. अस्लम शेख और आदित्य ठाकरे ये दोनों नियमित 2020 में 2021 में मड समुद्र किनारे पे घूमते थे, स्टूडियो के डेवलपमेंट की चर्चा करते थे. 24 फरवरी 2021 को ये परमिशन आदित्य ठाकरे के पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी ने दी. आणि यात जो प्रस्ताव मंजूर झाला त्या प्रस्तावात मग एक्सप्रेस स्टुडिओ असो, बालाजी स्टुडिओ असो, कि मग अस्लम शेख यांचे पारिवारिक मित्र, फायनान्शियल पार्टनर भाटिया स्टुडिओ असो, 11 इमारतीला अधिकृत परवानगी देण्यात आली. आणि या परवानगीच्या कंडिशन मध्ये लिहिलं आहे टेम्पररी फिल्म शूटिंग सेट. परवानगी टेम्पररी फिल्म शूटिंग सेटला आदित्य ठाकरेंनी दिली, 6 महिन्यासाठी दिली. आणि त्यात स्पष्ट लिहिलंय ही फक्त 6 महिन्यानंतर सगळं काढून तोडून पूर्वीसारखं बनवायचं. અને MCZMA ने आदित्य ठाकरे के मंत्रालय ने गैर कानूनी पद्धति से परवानगी दी, अनुमति दी, 6 महीने के लिए दी. मैंने केंद्र सरकार के इन्वायरमेंट मिनिस्ट्री को पूछा, उन्होंने कहा, स्पष्ट कहा, लिख कर दिया है महाराष्ट्र सरकार को. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र सरकार, पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र कोस्टल जोन अथॉरिटी को इस प्रकार की टेम्पररी परवानगी परमिशन देने का भी अधिकार ही नहीं था. है ना. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ने
गैर कानूनी टेम्पररी परमिशन दी, लेकिन वो टेम्पररी परमिशन के बावजूद अगस्त में परमिशन खत्म हो गई, लेकिन स्टूडियो सितंबर में भी शूटिंग होता था, अक्टूबर में होता था, 2022 में होता था, 2023 में भी होता था, कल तक शूटिंग परसों तक होता था। राम सेतु ना, राम सेतु और कौन से पिक्चर सिनेमा, इनकी शूटिंग चल रही थी। इल्लीगल स्टूडियो, गैर कानूनी। और जब मैंने कंप्लेंट की तो उसके बाद में एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को मिला तो 27 जुलाई 2022 यानी जुलाई के पहले सप्ताह में शिंदे फडणवीस सरकार आई और तुरंत किरीट सोमैया की शिकायत की दखल उस समय के पर्यावरण सचिव मनीषा महेश्वर ने ली। 22 जुलाई 2022 को उन्होंने नोटिस निकाली, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन और स्टुडिओ मालिक को नोटीस भेजी की आपल्याला परवानगी फक्त 6 महिन्याची दिली होती, जी ऑगस्ट 2021 मध्ये संपली। टेम्पररी परवानगी होती, तुम्ही गैरकायदेशीररित्या शूटिंग करतात, व्यवसाय करतात। मुंबई महापालिकेला, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिला की हे याच्यावर कारवाई करा। याचा अर्थ काय झाला की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंनी कारवाई थांबवली होती। नवीन सरकार आली आणि 3ऱ्या आठवड्यात आदेश दिला गेला। शेवटी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये मला जावं लागलं। हे 5 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने शेवटी आदेश दिले की हे गैरकायदेशीर आहेत, कारवाई करा। आणि शेवटी नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल मध्ये मी गेलो और वहां पर अब 4 दिन पहले जो आदेश आया है उसमें स्पष्ट लिखा है, उसमें लिखा है we also find that the permission which was granted in the present case by Municipal Corporation of Greater Mumbai in conjunction with MC ZMA was only for setting up temporary structure for the purpose in question, but instead doing that the applicants have set up huge structures in which lot of steel and concrete material has been used. Permanent nature structures have been erected and that should be removed immediately. आदित्य ठाकरे साहब, ये स्टूडियो में से किसको कितना गया, कितना परसेंटेज कौन ले रहा था? असलम भाई, जांच तो होगी, हिसाब तो देना पड़ेगा। मैंने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे जी से बात की है। मेरी मांग है ये स्टूडियो घोटाले पर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT, ताबडतोब SIT ची रचना झाली पाहिजे। मी आज पुन्हा या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय। काल मी जागेवर जाऊन आग्रह केला की यात जो पर्यावरणाचा हात झालाय त्याच्या संबंधी किती नुकसान झालंय, त्याची गटारीची लाईन कशी काय महापालिकाने समुद्रात सोडण्यात आली आणि इक्बाल चहल काय करत होते। माझा स्पष्ट आरोप आहे की या घोटाळ्याला आशीर्वाद आदित्य ठाकरेंचा, असलम शेख आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलचा आहे। 2019 मध्ये जे महापालिकेचा सर्क्युलर निघाला आहे त्या सर्क्युलर मध्ये टेम्पररी लिहिलं होतं, पण इक्बाल चहलचा गायडन्स आणि अधिकार आशीर्वादामुळे यांनी परमनंट बंगले उभे केले आणि त्यामुळे SIT नी चौकशी करताना मुंबई महापालिका आयुक्तांची त्यांनी याचा संबंधी काय आशीर्वाद दिले, सपोर्ट केले त्याची पण चौकशी झाली पाहिजे। ये जो पूरा मामला है, घोटाला है,
1000 करोड़ रुपए का इसका मार्केट वैल्यूएशन, और अभी भी मुंबई म्युनिसिपल कमिश्नर इकबाल चहल झूठ बोल रहे हैं। सिर्फ 11 बिल्डिंग स्ट्रक्चर नहीं है, इस परिसर में वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मलाड पश्चिम, मलाड पूर्व, इन सब जगह पर कुल मिलाकर 100 छोटे मोटे बड़े स्टूडियो बिठाए गए हैं। इस ओर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान के पास में भी इको सेंसिटिव जोन में बिठाए गए स्टूडियो। इन सब का इन्वेस्टिगेशन होना चाहिए। 1000 करोड़ का घोटाला, साल की 400 करोड़ का रेवेन्यू, 100 करोड़ 25% पार्टनरशिप रेवेन्यू हफ्ते कहाँ जाते थे, इसकी भी जांच होगी। इस संबंध में आने वाले सप्ताह में मैं मलाड पुलिस स्टेशन में कंप्लेंट फाइल करने वाला हूं। यह सिर्फ इन्वायरमेंट वाला विषय नहीं, चीटिंग फ्रॉड का विषय है। इन सब के ऊपर कार्रवाई हो, यह मेरी मांग है। काल आदित्य ठाकरे यांना या संदर्भात विचारलं झालं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती की गमतीवर मी बोलत नाही। मर स्टुडिओ संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली। बालकांकडून अधिक अपेक्षा करणं योग्य नाही आहे। मराठीचा किती कोटीचा घोटाळा असू शकतो हा माझ्या माहितीप्रमाणे हे जे मी 11 स्टुडिओ 19ची यादी मी दिली होती, इक्बाल चहल यांनी कुठला तरी त्यांचा खास डीएमसीला सांगितलं इन्व्हेस्टिगेशन करायला, आणि त्यांनी लिहिलंय त्यात घोटाळा झालाय पण सगळे अधिकारी निर्दोष आहेत। हे जे फक्त मलाड परिसरात बांधलेले स्टुडिओ आहेत त्यात 1000 कोटीचं त्यांचं व्हॅल्युएशन आहे। आणि तुम्ही जे मोठे मोठे फिल्म ऐकली ना नावं, राम सेतू पासून काय काय कुठली व सिरियल दुसरी, तर दरवर्षी 400 कोटी रुपये रेंटल इन्कम आहेत। ह्या सगळ्या परिसरात 100 छोटे मोठे 23 बंगलो स्टुडिओ आहेत, त्यातला 12 तर मी कंप्लेंट केल्यानंतर पाडले। आणि आदित्य ठाकरे साहेब, ही परमिशन आपण दिली होती। 21 हे जे दौरे आपण काढले होते म्हणून, आणि मुंबई महापालिकेने त्यांना कोणताही अधिकार नसताना ऑगस्ट 2021 मध्ये परमिशन संपल्यानंतर का दुर्लक्ष केलं, त्यांना टेम्पररी परमिशन कशी काय वाढवली, हे एनजीटीने प्रश्न विचारला। मुंबई महापालिका कोणाची? उद्धव ठाकरेंचंच राज्य होतं, आणि हिसाब तो लेके रहेंगे। किरीटजी, कोविड घोटाळा किंवा जागेचा घोटाळा वारंवार इक्बाल चहल यांच्यावर जे आहेत त्या आरोपाच्या त्या फायरिंग जे आहेत ते झाडले जातात, मात्र इक्बाल चहलांवर अजूनही कोणती प्रकारची अशी कारवाई झाली नाही। एक मिनिट, आपली चूक सुधारतो। आरोप कोणीच केले नाही, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले, सगळ्यांवर तक्रारी केल्या, सगळ्यांवर कारवाई सुरू आहे। कारवाई प्रत्येक उद्धव ठाकरेच्या सगळे घोटाळेबाज आहे, प्रत्येकावर कारवाई सुरू आहे। म्हणून आपण दिशाभूल करू नये। संजय राऊतची भाषा आपण नाही वापरायची, हे संजय राऊत म्हणतात। संजय राऊत स्वतः जेलमध्ये जाऊन आले, चार्जशीट मध्ये त्यांचं नाव येणार। उद्धव ठाकरे यांच्या बायकोचे 19 बंगले उद्धव ठाकरेंनी गायब केले, त्याच्यावर गव्हर्नमेंटनी एफआयआर फाईल केली आहे। अनिल परबवर 7 केसेस गव्हर्नमेंटनी दाखल केलेले आहेत। हसन मुश्रीफची चौकशी गव्हर्नमेंटच्या एजन्सीज करतायत। तुम्ही नाव मला विचारा, त्याच्याबद्दल सांगतो काय काय कारवाई होत आहेत। कारवाई तर होणारच, आणि हिशोब पण घेतला जाणारच। स्टुडिओवर कारवाई झाली, अधिकाऱ्यांवरती देखील काय इक्बाल चहलांवर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी। म्हणून एसआयटीनी सगळ्यात पहिले इक्बाल चहलला जाब विचारला पाहिजे। सुजित पाटकर जे संजय राऊतचे पार्टनर आहेत, त्यांनी तर बोगस डॉक्युमेंट दिले, कंपनी अस्तित्वात नव्हती आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवला, पण त्या कॉन्ट्रॅक्टवर साईन इक्बाल चहलची आहेत, आणि त्याला कॅबिनेट सेक्रेटरी व्हायचं आहे। म्युनिसिपल कमिशनरनी ते सुजित पाटकरला जो ऑर्डर दिला त्याच्यावर सही कशी केली? आणि म्हणून मी मुंबई पोलिसांना आणि ईडीला आग्रह केला आहे, इक्बाल चहलला ईडीनी बोलवलं, मुंबई पोलिसांनी इक्बाल चहलला बोलवलं पाहिजे।
लोकांचा जीवाची खेळ करणारा त्या कोविड घोटाळ्यात मुंबई महापालिका आयुक्तांची पण चौकशी व्हायला हवी. टुरिझममुळे बिझनेस सुरू केलेला आहे. यामध्ये बिझनेसमध्ये अनेक लोक सहभागी असू शकतात. माझी जी माहिती आहे ते जसं मी एक भाटिया स्टुडियोचा उल्लेख केला, या आखिर में पार्टनरशिप 25%, लेकिन अभी इसमें ज़्यादा जो जांच है वो इन्व्हेस्टिगेटिव एजन्सी ने करनी पड़ेगी. और म्हणूनच मी SITची स्थापनाची मागणी केली आहे. SITनी सगळे एंगल, फक्त पर्यावरण एवढंच नाही, आर्थिक उलाढाल. आता मला सांगा, राम सेतू तिथे झालं शूटिंग तर किती कोटी रुपये शूटिंगचे दिले असेल. टोटल अनधिकृत स्टूडियो. मलाड आइलैंड में जो घोटाला हुआ उसको लेकर आप क्या मांग कर रहे हैं? मड मलाड जो स्टूडियो का घोटाला हुआ है उसमें आदित्य ठाकरे और असलम शेख का डायरेक्टली आशीर्वाद, सपोर्ट, समर्थन, सहभाग है. मैंने जैसे बताया कि इस जगह के जब चल रहा था बांधकाम, उस समय पर आदित्य ठाकरे और असलम शेख पर्सनल 2020-21 में वहां की विजिट कर रहे थे. आदित्य ठाकरे जी ने 20 फरवरी 2020 में इन इलीगल स्टूडियो को परमिशन दी. 6 महीने तक की परमिशन थी, लेकिन उद्धव ठाकरे की म्युनिसिपैलिटी ने उसको 2 साल चलने दिया. जो आदित्य ठाकरे के मंत्रालय की जवाबदारी थी, उनको अधिकार नहीं था तो भी गैर कानूनी परमिशन दी. 6 महीने के बाद में तोड़ देना चाहिए था, उन्होंने तोड़ा नहीं. इसके लिए ये घोटाला आदित्य ठाकरे की सहमति और संज्ञान से हुआ है. मैंने महाराष्ट्र सरकार से मांग की है, इसके ऊपर स्पेशल SIT बिठाई जाए. सिर्फ पर्यावरण ने आर्थिक व्यवहार कितना हुआ है उसकी भी जांच होनी चाहिए. सर, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही स्वतः जाणार आहात आणि कधी जाणार आहात? मी आज महापालिका, कलेक्टर, पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याशी बोललोय. त्यांनी जर फौजदारी गुन्हा दाखल नाही केला तर पुढच्या आठवड्यात मी मालाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस तक्रार दाखल करणार. ते भाडं नेमकं किती होतं, आणखी कोणाला मिळत होतं, आणखी त्याचे भाडे करार सुद्धा झाले होते. म्हणजे तुम्हीच लोकांनी काल 3-4 सिरियल आणि मोठ्या मोठ्या पिक्चरचे नाव दिले आहेत. तर हे जे पिक्चरचे प्रोड्युसरनी जे पेमेंट केलंय तो ऑफिशियल केलं आहे. अभी 1 नंबर में कितना और 2 नंबर में कितना वो तो इन्वेस्टिगेशन में बाहर आएगा. BMC कमीशन की आप कह रहे हैं कि उनको भी जांच करनी चाहिए. सर्टेनली इकबाल चहल के आशीर्वाद से यह घोटाला हुआ है. और मैंने ये घोटाला निकाला तब इकबाल चहल ने कहा ये घोटाला नहीं है. उन्होंने ऑफिशियल सरकार को ब्रीफिंग किया. इसके लिए उनके पर कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि ये तोड़ने का आदेश जो MC जेडेमे ने अगस्त 2022 में दिया, इकबाल चहल ने तोड़ा नहीं. उन्होंने तो कोर्ट में समर्थन किया. इसलिए म्युनिसिपैलिटी के वो जो भी भ्रष्ट अधिकारी है उनके पर कार्रवाई होनी चाहिए. अगर आप मलाड पुलिस स्टेशन जाने होंगे, मैं एक म्युनिसिपैलिटी के अधिकारी, जिलाधिकारी और पर्यावरण मंत्रालय के जो अधिकारी, उन्होंने जो गैर कानूनी इसको परमिशन दी, संरक्षण दिया, प्रोटेक्शन दिया, उन सब, और ये जो स्टूडियो मालिक है उनके विरुद्ध में शिकायत अगले सप्ताह में मलाड पुलिस स्टेशन में जाके करूंगा. कौन सी मूवी की शूटिंग में जो आप नाम ले रहे हैं स्टूडियो का? अब 11 स्टूडियो, 3 स्टूडियो जो मालिक कंपनियां, उनके 11 स्टूडियो आपके सामने है. मैं अगले सप्ताह पुलिस स्टेशन जाऊंगा तो दूसरे 20 स्टूडियो के नाम भी वहां पर जारी करूंगा. किरीटजी, मधल्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी तुमच्या कार्यालयापर्यंत देखील आलेले होते, मात्र एवढं मोठं तुम्ही म्हणता झालं तिथे लोक तुमच्या कार्यालयाचे देखील व्हेरिफिकेशन करायला आले होते. ते तर उद्धव ठाकरेंना आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आणि इक्बाल चहलला विचारावं लागणार. अरे उद्धव ठाकरेंनी 24 माझ्यावर 24 अधिकारी इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवले होते, माझा आणि नील सोमय्याची चौकशी करायला. लेकिन सांच को आँच नहीं.